नमस्कार मंडळी. आज शनिवारची सुट्टी व श्रावण महिना सुरू असल्याने आम्ही निघालो आहोत एका हिडन शिव मंदिरामध्ये. तुम्हालाही जर या मंदिराबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर सकाळी लवकर उठून आम्ही ट्रिपसाठी टिफिन बनवून घेतला. जाताना रस्त्यामध्ये खूपच ग्रीनरी होती. मध्ये वाटेत आम्हाला उकसान धरण दिसले, जे ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे सर्व दरवाजे उघडले गेले होते व पाणी प्रचंड प्रवाहाने वाहत होते. लोकेशनला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पूजेची सामग्री घेतली. बाहेर नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली. मंदिरामध्ये खूपच छान वातावरण होते. हे मंदिर खूपच पुरातन आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगर रांगेत ढाकबैरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या आसपास खूप सारे धबधबे आहेत. पूजा झाल्यानंतर जेवण करून आम्ही फोटोज काढले. हे मंदिर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून खूप सारे धबधबे एकत्र येऊन एक मोठा झरा अगदी मंदिराला खेटून वाहतो. अतिशय मनमोहक असं दृश्य आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे हे आहे कोंडेश्वर महादेव मंदिर, जे हिंजवडीपासून 50 किलोमीटर अंतरावर जांभवली गावात आहे. तुम्ही नक्की प्लॅन करा या निसर्गरम्य मंदिराला भेट देण्याचा. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंगतुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमड् निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. ओम नमः शिवाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.